माणुसकी आणि प्राण्यांमधील अतूट नात्याची एक अशी घटना घडली जिनं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत। ही कथा आहे दत्तात्रय पाटील नावाच्या एका कष्टाळू शेतकऱ्याची आणि त्यांच्या पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या जय आणि विजय या दोन खिल्लारी बैलांची। दत्तात्रय पाटील यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या शेतीभोवती आणि त्यांच्या दोन लाडक्या बैलांभोवती गुंफलेलं होतं। जय आणि विजय हे केवळ शेती कामाचे साधन नव्हते, तर ते त्यांच्या कुटुंबाचे अविभाज्य सदस्य होते। पांढरा शुभ्र जय आणि तांबूस रंगाचा विजय यांची जोडी संपूर्ण पंचक्रोशीत त्यांच्या डौलदार शरीर यष्टी आणि अफाट ताकदीसाठी प्रसिद्ध होती। दत्तात्रय दररोज सकाळी उठल्यापासून त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेत, त्यांना चारा पाणी देत आणि प्रेमानं त्यांच्या अंगावरून हात फिरवत। या प्रेमापोटीच मालक आणि बैलांमध्ये एक निस्वार्थ आणि अतूट बंध निर्माण झाला होता। दिवाळीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील कामं वेगानं सुरू होती। एके दिवशी सायंकाळी 5च्या सुमारास दत्तात्रय शेतातील मशागत आणि खताची कामं आटपून घराकडे निघाले होते। बैलगाडीत शेतीची अवजारे आणि काही रिकामी पोती होती। शेतापासून गावाकडे जाणारा रस्ता एका मोठ्या कालव्याच्या अगदी कडेनं जात होता। त्या काळात कालव्यातून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगानं सुरू होता। नेहमीप्रमाणे जय आणि विजय शांतपणे गाडी ओढत होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। अचानक कालव्याच्या कडेला असलेल्या झुडपातून एका रानमांजरासारखा प्राणी वेगानं बैलांच्या समोर आला। खिल्लारी जातीचे बैल मुळातच चपळ आणि संवेदनशील असतात। त्या अचानक झालेल्या हालचालींमुळे जय आणि विजय दोघेही प्रचंड दचकले। घाबरलेल्या बैलांनी एकदम जोराचा झटका दिला, त्यामुळे दत्तात्रय यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं। काही कळण्याच्या आतच बैलगाडी रस्त्यावरून घसरली आणि थेट कालव्याच्या खोल पाण्यात कोसळली। पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की बैलगाडी आणि दत्तात्रय वाहून जाऊ लागले। जय आणि विजय यांच्या गळ्याभोवती सापटी असल्यामुळं ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नव्हते आणि सापटीच्या वजनामुळे त्यांना नीट पोहताही येत नव्हतं। स्वतःच्या मृत्यूच्या दाढेत ते असतानाही ते इमानी जीवांना आपल्या मालकाची काळजी होती। बुडत असतानाही ते दत्तात्रय यांच्या जवळ आले। दत्तात्रय यांनी बैलांना पाय लावून झटका दिला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काठाकडे झेप घेतली। जय आणि विजय यांनी आपल्या उरल्यासुरल्या ताकदीनिशी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला धडपड केली, ज्यामुळे दत्तात्रय यांना काठावर पकड मिळवणं शक्य झालं। मालक सुरक्षितपणे काठावर पोहोचला हे पाहिल्यानंतर थकून गेलेल्या दोन जीवांनी प्रवाहापुढे शरणागती पत्करली। श्वासावरचं नियंत्रण सुटल्यामुळं आणि पाण्याचा दाब असह्य झाल्यामुळं मालकाच्या डोळ्यादेखत जय आणि विजय पाण्यात कायमचे गडप झाले।